जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. छावा चित्रपटाने अख्ख्या महाराष्ट्रालाच काय तर संपूर्ण जगाला भुरळ घातली. छत्रपती संभाजी महाराजांच्या आणि मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्केलवर आणि एवढ्या मोठ्या पडद्यावर पाहायला मिळतोय. चित्रपटगृहातली अनेक दृश्य बघितली तर लोक थिएटरमध्ये बसून अक्षरशः रडतायत. डोळ्यात पाणी न येता एकही माणूस थिएटरमधून बाहेर पडत नाहीये. अहो, मोठ्या माणसांचं सोडूनच द्या, लहान लहान मुले देखील हमसून हमसून रडतायत. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान पाहून, त्यांचं शौर्य पाहून, काय ते तेज, काय तो पराक्रम, काय ते मृत्युंजयी जीवन फक्त डोळे उघडे करून सुन्न करून टाकणार आहे. एवढं नक्कीच की जगाला ओढून सांगायला हवं की आपला राजा, आपला दैवत आपल्यासाठी, आपल्या आया बहिणींच्या रक्षणासाठी, या हिंदवी स्वराज्यासाठी, आपल्या प्रिय हिंदू धर्मासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिला. असे हे छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र. परंतु चित्रपट पाहणाऱ्यांना आता इतिहासातले प्रश्न देखील पडायला लागले. संभाजी राजांशी आणि एक प्रकारे हिंदवी स्वराज्याची विश्वासघात करणारे शिर्के बंधूंचं पुढे काय झालं, असा प्रश्न अनेक लोकांना पडलाय. ते लोक आता सर्व इतिहास जाणून घ्यायचं बघत आहेत. त्या प्रश्नाचं उत्तर इंटरनेटवर तुकडा तुकड्यांच्या स्वरूपात मिळतो. परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये मी शिववेडा तुम्हाला सविस्तरपणे तो इतिहास सांगणार आहे. काही लोकांना तो टोचेल, परंतु काही लोकांना तो पटेलही. पण आज या दगाबाजीच्या इतिहासाचा पडदा सर्वांसमोर मांडणं गरजेचं आहे. तर चला पाहूया या शिर्के बंधूंचं पुढे काय झालं. सर्वात पहिला प्रश्न म्हणजे या शिर्केंचं आणि महाराजांचं नातं काय होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 6 मुली होत्या. या 6 मुलींपैकी राजकुंवरबाई नावाची मुलगी होती. तिचं लग्न महाराजांनी दाभोळच्या पिलाजीराव शिर्केंच्या मुलाशी म्हणजेच गणोजी शिर्के यांच्याशी लावला होता. आणि पिलाजीरावांची एक मुलगी होती, ज्या म्हणजे महाराजांनी येसुबाई यांचं लग्न छत्रपती संभाजी महाराजांशी लावलं होतं. म्हणजे हे एक प्रकारचं साठरोट म्हणतात तसं लग्न होतं. त्या पिलाजीरावांना आपल्या स्वतःसाठी दाभोळचं वतन पाहिजे होतं. आता वतन म्हणजे काय तर एक प्रकारचं स्वायत्त आणि स्वतंत्र